नमस्कार, मी स्वाती लोखंडे डोके। मुंबई कुणाची या IBN लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण आहोत दहिसर पश्चिम मध्ये। खरं तर मुंबई कुणाची, मुंबई माझी असं सार्थ अभिमानाने सांगण्यासाठी त्यांनी कामं केली आहेत का नगरसेवकांनी की नाही केली आहेत, आणि जर झाली नाही तर कोणत्या कारणासाठी, असा नगरसेवकांच्या कामाचा लेखाजोखा घेण्यासाठी आपण दहिसर पश्चिम मध्ये आले आहोत। आपण पाहतो की अनेक विविध पक्षांचे लोक आपल्याबरोबर आहेत। शिवसेनेचे तीन नगरसेवक आपल्याला बघायला मिळतात। अभिषेक घोसाळकर आहेत, हंसाबेन आहेत, शीतल म्हात्रे आहेत। बीजेपीचे आपल्याला तालुका अध्यक्ष इथे बघायला मिळत आहेत। त्याचबरोबर NCPचे तालुका अध्यक्ष बघायला मिळत आहेत। मनसेचे लोक आपल्याबरोबर जोडले गेले, काही NGOचे लोक आहेत। आपण खरं तर दहिसर म्हटलं तर दहिसर नदी ही सगळ्यांनाच माहिती आहे। 26 जुलैच्या पुरात तिनं जो काही हाहाकार उडवला होता, त्यानंतर दहिसर नदीची एक नाला म्हणून झालेली ओळख पुसली गेली आणि नदी म्हणून ती एस्टॅब्लिश झाली। पण याच नदीचा प्रवाह मोकळा करणं हा मुख्य प्रॉब्लेम तर आहेच, पण तिवरांची सातत्यानं कत्तल हाही खरं तर सगळ्यात मोठा इथला प्रश्न आहे। या अनेक प्रश्नांसंदर्भात आपण बातचीत करूया। सुरुवात करूया सेनेकडनं, कारण तीन नगरसेवक आहेत। अभिषेक घोसाळकर यांच्याकडनं सुरुवात करायची आणि जाणून घ्यायचं आहे की तुम्ही या 5 वर्षात काय कामं केली आहेत। प्रथमतः मी IBN लोकमतला धन्यवाद देतो की आपण दहिसर विभागामध्ये येऊन आपण जो आजचा कार्यक्रम आयोजित केलेला त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। गेले 4.5 वर्ष 5 वर्ष मी प्रभाग क्रमांक 1चा नगरसेवक म्हणून काम करतोय आणि माननीय माजी आमदार शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दहिसरमध्ये डायलिसिस सेंटर, आज मँग्रोव्ह पार्क, ग्रीन पार्क, त्याच्यानंतर फिश पार्कचं आम्ही त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। त्यानंतर CC रोड, वेगवेगळे CC रोड आम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत। अग्निशामक केंद्राचं आम्ही अग्निशामक केंद्र त्या ठिकाणी उभारलेलं आहे। RTO ऑफिस, सर्वात मोठं MH47 नावाचं RTO ऑफिस आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 1 कांदळपाड्यामध्ये आणलेलं आहे। आणि हे ते नगरसेवक निधीतनं? नगरसेवक नाही, मुंबई महानगरपालिकेची जागा होती ती मुंबई महानगरपालिकेची जागा महाराष्ट्र शासनाला आम्ही भाडेतत्वावर दिली आणि त्याच्यासाठी जो पाठपुरावा आणि जो पत्रव्यवहार जो नगरसेवकाच्या माध्यमातून झालेला आहे। बरं, आता आपण शीतल म्हात्रेंकडे जाऊया आणि त्यांच्याकडे जाणून घेऊया की काय तुम्ही कामं केली गेल्या 5 वर्षात, ज्यांच्या जोरावर तुम्हाला तुमच्यासाठी किंवा इतरांसाठी मतं मागायची असतील तर? प्रथमतः धन्यवाद। खरं तर वॉटर मीटर, गटर आणि रस्ते हे तर सर्वच नगरसेवक करत असतात, त्याच्या पलीकडे जाऊन कामं करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। आज तुम्ही बघता ज्या उद्यानामध्ये आपण उभे आहात, हा उद्यान सुद्धा महानगरपालिकेच्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे। तुम्ही दहिसर नदी आणि कांदळवनाबद्दल बोललेला आहात। दहिसर नदी आणि कांदळवन म्हणजे दहिसर नदीमध्ये दहिसर नदी स्वच्छ व्हावी, ती परत एकदा चांगल्या पद्धतीने तिला जीवन द्यावं, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, वेगवेगळ्या NGOच्या मार्फत प्रयत्न करत आहोत। त्याचप्रमाणे कांदळवनाच्या बाबतीतला लढा तर सर्वश्रुतच आहे की अनेक वेळेला अनेक ठिकाणी एका वेळेला मोठ्या धेंडांबरोबर आम्हाला उभं राहून हा लढा द्यावा लागला आणि लढणं हे शिवसैनिकाच्या रक्तात आहे, त्याच्यामुळे आम्ही ही कामं करतच आहोत। तर शिवसेनेनं आपल्या कामांचा पाढा वाचला आणि आता आपण जाऊया BJPकडे। खरं तर BJPच्या नगरसेविका या आमदारी आहेत मनीषा चौधरी, तर त्यामुळे त्यांनी काय कामं केली त्या स्वतः इथे नाहीयेत, पण त्यांचे समर्थक आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे जाणून घेऊया की मनीषा चौधरीने नेमकी काय कामं केली या मागच्या 5 वर्षात। मनीषा 5 वर्ष झाले नाहीये नगरसेवक म्हणून, 5 वर्ष आता पूर्ण होते। आपण नगरसेवकाचाच लेखाजोखा आमदार म्हणून त्यांचे आता 2-3 वर्षात त्यांनी खूप करिश्मा केलेला आहे। नगरसेवक म्हणून त्यांची लोकप्रियता वॉर्ड क्रमांक 9 आणि नवीन आहे 10, त्याच्यात त्यांची लोकप्रियता भरपूर आहे। त्यांनी भरपूर कामं केलेली। पण म्हणजे काय, कोणती कामं? मी सांगते तुम्हाला। CCTV कॅमेरा आणायचं काम मनीषा चौधरी यांनीच एकटीने केलंय, कारण चेन स्नॅचिंग जे होत होता त्याला आळा घालायला सर्वात मोठा काम होता CCTV कॅमेऱ्याचं काम केलेलं आहे त्यांनी। दहिसर नदीचं काम केलं आहे, वेगवेगळ्या रोडाचा, जे प्रेमनगर पासून ते सगळेच रोड होते, एकसर डोंगरीचे रोड होते, ते सगळे रोडाचं काम मनीषाताई चौधरींनी नेमकं केलेलं आहे। रस्ता खराब नाहीये असू शकतो, पण त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहे की झालं पाहिजे। शीतपेटी वाटप करून जे मच्छीमारांसाठी, कोळी समाजांसाठी कोणीही विचार केला नव्हता आजपर्यंत, ते मनीषाताईंनी करून दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मनीषाताईंकडे कोळी समाजाचा पूर्ण पाठिंबा आलेला आहे। ते असं येत नाही, काम केल्याशिवाय कधीच येत नाहीये। पाण्याची समस्या जी होती ते मनीषाताईंनी भरपूर प्रयत्न करून पूर्ण सोडवलेली आहे आणि मनीषाताई पुढे पण समाज कल्याण केंद्र असो, आजोआजीबा उद्यान असो, हे सगळ्यावर त्यांचा प्रयत्न असतो आणि ते करतात। तर आपण बघितलंय की BJP आणि त्याचबरोबर सेनेच्या नगरसेवकांनी आणि समर्थकांनी कामं सांगितलेली आहेत, पण ही नक्की कामं झाल्यानंतर अख्खा दहिसर काममुक्त आहे का किंवा खड्डे मुक्त आहे का, जाणून घेऊया। आपल्याबरोबर मनसे आहे, मनसेकडनं जाणून घेऊया। सुरुवात करूया की
असं म्हटलं जातंय की रस्त्यांची कामं झालेली आहेत, पाण्याच्या सगळ्या समस्या आहेत त्या दूर केल्या आहेत, कितपत सत्यता आहे? सर्वप्रथम नमस्कार IBN लोकमतला. की खड्ड्याची कामं ह्यांनी सांगितले नगरसेवकांनी की आम्ही खड्ड्याची कामं वगैरे केलेली आहेत, असं काही कुठलाही काम त्यांनी केलेलं नाही आहे. मुळात आम्ही आता मनसेच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन घेतलं होतं खड्ड्याच्या विषयी. ते वृत्तमानसमध्ये पण आलेलं आहे, पेपरमध्ये आम्ही पेपरमध्ये सुद्धा जाहीर केलेलं. नक्कीच. तर आपण पाहतो की मनसेनं कामं व्हावी यासाठी आंदोलन केलं, याचा अर्थ अर्धी कामं व्हायची आहेत अजून. आपण आपल्याबरोबर हरीश आहेत डॉक्टर, त्यांच्याकडे जाणून घेऊया की दहिसरमध्ये तुमच्या मते अशी कोणती कामं आहेत जी खरं तर गेल्या 5 वर्षात व्हायला हवी होती पण ती झाली नाही? सर्वप्रथम मी IBN लोकमतला धन्यवाद देतो. आज नगरसेवकांनी काय काम केलं आहे त्याबद्दल आपण एक चर्चासत्र ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर तुम्ही जे सर्वप्रथम म्हटलात की तिवरांची झाडं, या तिवरांची झाडासाठी मी स्वतःहून बिल्डर लोकांची यांच्याशी सर्वांची दुश्मनी घेऊन PIL टाकणारा माणूस मीच एकटा आहे अगोदर, जनित याचिका. तुम्हाला नगरसेवकांचा पाठिंबा नाहीये की आहे? नाही, बिलकुल नाहीये. अगर असली असती तर मग एवढे झोपडपट्टी बनली कशी, हा प्रश्न उपस्थित केला त्यांनी की एवढी झोपडपट्टी बनली कशी. काँग्रेसचं काय म्हणणं आहे? तिवरांच्या कत्तलीचा मुद्दा खरं तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते की मनसेचं असं म्हणणं आहे, सेनेचं असं म्हणणं आहे की ते आपापल्या परीनं व्यवस्थित काम करतायत, पण मग तुमचं काय म्हणणं आहे यावर? हमारे हिसाब से सेना BJP की जो सत्ता चल रही है वो कोई काम की नहीं है. ये सिर्फ खाली फंड लाना, उसको यूटिलाइज करना और वो कहाँ जाता है वो भी पता नहीं चलता है. आज दहिसर में 2 मेयर होके गए, कोई डेवलपमेंट नहीं दिख रहा है. यहाँ स्कूल नहीं है, यहाँ सिस्टम से कोई हॉस्पिटल नहीं है, कोई ढंग से रोड नहीं चल रही. जितने खड्डे हुए, यहाँ 300 करोड़ का स्कैम हुआ है, रोड स्कैम, वो सब BJP और सेना की देन है. क्योंकि अभी NGO मिड डे ने भी जब एक क्लेम डाला था अजय मेहता सिंह के पास, कमिश्नर के पास, तब उन्होंने उसको रिजेक्ट कर दिया कि हम जब आएंगी रिपोर्ट तो हमको दिया जाएगा. यानी कोई रिस्पॉन्सिबिलिटी इनकी है ही नाही. काय कोणत्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी नाही असं म्हणणं आहे. पण आपण जो पहिला मुद्दा घेतलाय तो तिवरांच्या कत्तलीचा. दहिसरमध्ये या आधीही IBN लोकमतनं दाखवले की कशा पद्धतीने तिवरांची कत्तल होते, झोपडपट्टी वाढते, एका बाजूला गणपत पाटील नगरचा काही भाग वाढतो, दुसऱ्या बाजूला कमर्शियल ऍक्टिव्हिटीजसाठी एकंदर तिवरांची कत्तल होताना बघायला मिळते. शीतल, मात्र तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे, तुमच्या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तिवरांची कत्तल होते, तुम्ही काही केलं नाही? नाही, असं तर कोणीच म्हणू शकत नाही की आम्ही काही केलं नाही. इनफॅक्ट आम्हीच करतो आहोत या तिवरांच्या कत्तली थांबवण्यासाठी. यासाठी ज्या काही गोष्टी लागतील, म्हणजे कलेक्टरपर्यंत जाणं असेल किंवा तिवर हा विषय सध्या महानगरपालिका यांना वृक्ष मानत नाही, तर हे वृक्ष प्राधिकरणात म्हणजे महानगरपालिकेने याला वृक्ष मानावे यासाठी आयुक्तांपर्यंत आम्ही जाऊन आलेलो आहोत. कारण शेवटी आज अशी परिस्थिती झाली की या तिवरांची जबाबदारी कोणीच घ्यायला मागत नाही. मग ते राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल किंवा महानगरपालिका असेल. आणि अशा वेळेला ही जी तीव्र आहेत ही अतिशय जुनी तीव्र असून ही इकोसिस्टीममधला एक महत्त्वाचा भाग आहे. तर यासाठी आम्ही नक्कीच त्यांचं संरक्षण, संवर्धन यासाठी फक्त मला वाटतं शिवसेनाच काम करत आहेत. मग ते मॅंग्रोव्हचा पार्क असेल किंवा त्याच्या भाषण नाहीये ना, आम्ही त्यांच्याशी बोलतोय. ते म्हणतात शिवसेनाच काम करते सगळं, आम्ही एवढंच म्हणणार ते सांगतोय. तुम्ही त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेना काम करते मोठ्या प्रमाणावर, पण गणपत पाटील नगरचा हे तुमच्या भागात येतं. असं असताना झोपडपट्टी वाढते, तो बकाल भाग वाढत चाललाय आणि तुम्ही मात्र काही करताना बघायला मिळत नाही, असं आहे का? नाही, असं काहीच नाहीये. कारण की तुम्हाला सांगू की ही झोपडपट्टी गेले 15 ते 20 वर्षापासून बसलेली झोपडपट्टी आणि प्रभाग क्रमांक 1 ज्याचा मी नगरसेवक गेले 4.5 वर्षापासून आहे. आणि त्या आधीची ही झोपडपट्टी आहे. त्या आधीची तिथे मँग्रोवचे कत्तल करून त्या ठिकाणी भरणी टाकून त्या ठिकाणी ही झोपडपट्टी बसवलेली गेली होती. आता असं आहे की त्या विरोधात आवाज मी वेळोवेळी उठवलेला आहे. आयुक्तांच्या समोर पत्र देऊन मी उपोषणाचाही जेव्हा निवडून आलो होतो तर माझं पहिलं मी उपोषण त्या ठिकाणी केलेलं होतं आयुक्तांच्या दालनासमोर. आणि या सर्व गोष्टी करत असताना याच्यामध्ये राज्य शासन, त्या तात्कालीन राज्य शासन जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट या दोघांची जी मोठी जबाबदारी आहे ती आपली जबाबदारी त्यांनी निभवली नसल्यामुळे आज या गणपत पाटील नगरमध्ये मोठी राज्य सरकारवर यांनी ठपका ठेवलाय. पण आता आपण जरा हरीश यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याकडे जाणून घेऊया, कारण त्यांनी तिवरांच्या कत्तलीचा मुद्दा हा उचललेला आहे. त्यामुळे सेनेचे दोन्ही नगरसेवक म्हणतात की त्यांची कामं ही तिवरांना वाचवण्यासाठी सुरू आहेत. कितपत सत्यता आहे याच्यात? नाही, बिलकुल नाही. प्रत्यक्षात काय घडतंय? अक्षरशः आजही तुम्ही जाऊन बघा, माती टाकणे,
तिकडचे आहेत नागेंद्र झा म्हणून आहेत आमचे, माती टाकण्यात डायरेक्ट मँग्रोव्ह वरती माती टाकली जाते आणि आज 22 माळ्याची जी बिल्डिंग उभी आहे ते आमच्यामुळे त्यांनी बिल्डरनी पैसे परत करायला लावला आम्ही त्यांना, ते हिरानंदनीला. पण मग याचा अर्थ असा आहे का की काही स्थानिक नगरसेवक त्यांना सपोर्ट करतात? नो नाही काहीच नाही. आणि इवन दे आता म्हणतात ताई शीतलताईंना ज्यावेळी प्रॉब्लेम आला होता जैन धर्म आणि यांचा मटन मार्चचा, तेव्हा कोण उभे होते त्यांच्या बरोबर जरा विचारा ताईंना. आमचे जितेंद्र आव्हाडजी, सचिन वगैरे सर्व आलेले, आमचे सुप्रियाताई सुळे वगैरे सर्व आलेले. आपण या मुद्द्यावर पुढे बोलू, पण आता माझं हे म्हणणं आहे की आपण बोलतोय या तीव्रांच्या कत्तलीवर, या कत्तलीसाठी तुम्ही काय केलंय, थांबवलंय? खरं तर या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊच, पण वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कारण डॉक्टर हरीश बोलत असताना शिवसेनेच्या लोकांनी फार मोठं हास्य केलं, त्यामुळे या हास्यामागचं नेमकं काय कारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा IBN लोकमत. पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपली चर्चा आहे मँग्रोव्हवर किंवा तीव्रांच्या कत्तलीवर. आपण आता काँग्रेसकडे जाणार आहोत. काँग्रेसकडनं जाणून घेऊया की तीव्रांच्या कत्तल थांबवण्यासंदर्भात शिवसेना काम करते असं शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक ठामपणे म्हणतात. तुमचं काय म्हणणं आहे यावर? हे मान्य नाहीये, हे कम्प्लिटली चुकीचं आहे. एक मला फक्त एवढं म्हणायचं आहे, नगरसेवकांना एखादा कोणी घर बांधलं ते कळतं, पोलिसांना कळतं, महानगरपालिकेला कळतं, पण नगरसेवकांना कळत कसं नाही? काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल, इथंच आग लागलेली आशिष कॉम्प्लेक्स जवळ, त्या ठिकाणी त्यांना तोपर्यंत माहित नव्हतं, नंतर सगळ्यांना कळत त्या ठिकाणी पोहोचले. हे कुठे ना कुठं नगरसेवक, जे बिल्डर लॉबी आहे, जे अनऑथराइज कन्स्ट्रक्शन करतात, त्यांचं संगनमताने हे होत आहे. खूप मोठा, खूप गंभीर आरोप लावलेला आहे, खूप गंभीर आरोप लावलेला आहे. पण आपण बीजेपीकडे जाऊया, कारण बीजेपीचे आमदार आहेत आणि असं असताना बीजेपीकडनं ही कत्तल थांबवण्याचे प्रयत्न केला जात नाही का? ना असं नाही, बीजेपीकडूनही प्रयत्न केले जातात. त्यांच्या जे आरोप आहेत एकदम चुकीचे आहेत. आम्ही जनताच्या बाजूने उभे राहिलो आणि जनताच्या बाजूनच राहिला. जनताच्या फायद्याचे जे काही काम आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि त्याच्या आमदारच्या माध्यमातून आम्ही करत असतो. कृपया एकाने सांगा की काय मँग्रोव्ह असेल किंवा खेळाचे मैदान असेल, आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की सर्वात जास्त राष्ट्रवादीनेच आंदोलन केलेले आहेत. इकडे बरेचसे मैदान, खेळाचे मैदान आहेत, बहुत सारे मैदान आहे. वो मैदान को मराठीत सांगा, तुमच्याकडे जाणे मैदान आहेत त्या मैदानांना पण यांनी ओपन ठेवलेले नाही, त्याच्यामध्ये पण त्यांनी कब्जा करून ठेवलेला आहे. के लिए इनके MLA 3 बार डेमोलेशन करवाते हैं और इनके MP बाहर वोटिंग करते हैं, लाइट, पाणी. तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही काही करत नाही असा आरोप तुमच्या नगरसेवकांवर होते आणि जे काही NCP कडनं फार मोठे प्रयत्न. विरोधकांचं आरोप करण्याचं कामच आहे. या मुंबईमध्ये शिवसेना 7 दिवस आठवड्याचे, महिन्याचे 30 दिवस, वर्षाचे 365 दिवस शिवसेना आणि शिवसेनाच काम करत असते. महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारी सर्व कामं शिवसेनेचे स्वतः कार्यकर्ते, गटप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि सर्व नगरसेवक जातीने करत असतात. याची नोंद सर्वांना घ्यावीच लागते. म्हणूनच मुंबईमध्ये आज गेली 15 वर्ष शिवसेनेचं राज्य आणि याही पुढे शिवसेनेचा महापौर. आपण NGOचे काही लोक आहेत, आपण NGO कडनं जाणून घेऊया. तुमची मतं जाणून घेतली जातील, पण जरा थांबा, NGOचं काय मत आहे आपण जाणून घेऊया. तुमच्या मते तीव्रांची कत्तल थांबवण्यासाठी काय केलं जात आहे का? आम्ही असं म्हणतो की तीव्राची बरीच समस्या दहिसरमध्ये आहे आणि आम्ही NGOनी आपल्या विविध नगरसेवकांबरोबर, डॉक्टर शुभा राऊळ, शीतलताई म्हात्रेंबरोबर NL कॉम्प्लेक्समध्ये एक मोठा मँग्रोव्ह थांबवण्याचा आम्ही एक कृती केली होती. पण हे सांगताना मी एक निश्चित सांगेन की तीव्रांची समस्या बरीच जास्त आहे आणि त्याला सगळ्यांनी मिळून एक येण्याची गरज आहे. एकामेकाशी करण्यापेक्षा एक होऊन त्याचा आपल्याला समस्या काढायची. अत्यंत महत्त्वाची गोष्ट खरं तर NGOच्या सदस्यांनी मांडलेली आहे की NGO या तीव्रांच्या कत्तलीवर न भांडता तुम्ही एकत्रितपणे का लढा देऊ शकत नाही? हम आज इतना साल से राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता बन के जो दहिसर में काम कर रहे हैं, हमने देखा है कि मानव महाराष्ट्र सेवा संघ के, महाराष्ट्र मानव सेवा संघ के जो हमारे डॉक्टर हरीश शेट्टी जी इतना साल से
मैंग्रोव के बारे में, हर तरह तरह के नगर सेवकों को साथ में लेके जो उनको बचाने का काम जब स्टार्ट किया, तो ऊपर से यहाँ स्थानिक जितने भी लोग हैं उन्होंने बड़े ईमानदारी से, जैसा बालचंद मात्रे पहली दफा नगर सेवक थे, उन्होंने काफी आगे आगे कदम से कदम मिला के उन्होंने सारा तहसीलदार वगैरह को लेकर साथ में काम करने का काम किया। लेकिन कुछ जो लोग गद्दावर हैं और वो पार्टी पे अपनी पकड़ बना के रखते, ऐसे जो पब्लिक चाहती है वैसे लोगों को ना लाके उनके साथ में पार्टी का सिंबल लगा के जो दादागिरी करने का, जो गटर नदी नाले के नाम पे जो पैसे खाने का काम करते हैं उनके खिलाफ असं कोण करतं? ऐसे बहुत सारे नगर सेवक हैं। म्हणजे कोणत्या पक्ष काही सांगू शकाल? जैसा नहीं, जैसा कि इससे पिछली दफा जो जिन्होंने जिन नगर सेवकों को पब्लिक ने उठा के उनके घर बिठाने का काम किया, तमाम लोगों की बात करता हूँ मैं किसी एक पार्टी के साथ में रहकर उनको लेके नगरसेवकांवर आरोप होतोय, नगरसेवकांवर थेटपणे आरोप होतोय की खरं तर रस्ते, गटर आणि मीटर याच्या नावावर पैसे उकळले जात आहेत। मॅडम, असं आहे की काँग्रेसची जनरल सेक्रेटरी शशिकला पांडे हिला एका आठवड्यापूर्वी तडीपार घोषित केलेलं आहे आणि तडीपार याच्यासाठी घोषित केलेलं आहे की गणपत पाटील नगरमध्ये जे काही मँग्रोव्हवर भरणी केलेली आहे, जे काही मँग्रोव्हची कत्तल केलेली आहे आणि जिथे अनधिकृत झोपड्या बांधलेल्या आहेत, त्या काँग्रेसच्या शशिकला पांडेला तडीपार या MAG पोलीस स्टेशन घोषित केलेले आहे। अशा प्रकारचं हे काम करतायत आणि हे आम्ही सत्ताधारी आज लोकांना सेवा देतोय, आज तिथे पाणी पुरवठा करतोय आम्ही, त्या काय बिचारा लोकांना पाण्याची सोय नाहीये आणि त्यांना आम्ही पाणी देतोय आणि अशा लोकांवर हे आरोप करताय चुकीचे। मॅडम घोषणा देऊ नका कृपया, तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही एवढ्या घोषणा देताय पण कामं केली आहेत का? माझं म्हणणं एवढंच आहे, झेन गार्डन आहे ना, झेन गार्डन तिथे बाथरूम बांधलाय नगरसेवक फंडात ना, पण त्याचा ना एक मिनिट मॅडम, हे सांगतात की आम्ही कामं केली, फक्त कामं केली असतील तर फक्त उद्यानं बांधण्याची कामं ह्यांनी केलेली आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम ह्यांच्याकडनं दिसत नाही। लोकांची दिशाभूल करायचं काम शिवसेना करत आहे, BJP करत आहे, हे फक्त उद्घाटनाची कामं करायला फक्त झगडत असतात, लोकांच्या कामाकडे यांचं लक्ष नाही आहे। मुळात हे गार्डन बांधलेले आहेत, हे त्यांनी इंटरनॅशनल शाळेला दिलेले आहेत। माझ्या प्रभागामध्ये BMC उद्यानाला गेट करून त्या शाळेला जाण्याचा मार्ग त्यांनी बनवून दिलेला आहे। मुळात भगवती रुग्णालय आहे, भगवती रुग्णालयाचं काम त्यांनी पूर्ण केलं, ते अर्धवट केलेलं आहे। तिकडे मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी आहेत, पण त्यांच्याकडे या नगरसेवकांचं, या सत्ताधारी पक्षांचं दुर्लक्ष आहे। तिकडे कुठल्याही प्रकारचं पेशंटला चांगली वर्तणूक दिली जात नाही, कुठल्या प्रकारचं त्यांना सहकार्य दिलं जात नाही। तुमचं म्हणणं आहे? हो, तिकडे त्यांचं उद्घाटन करण्यासाठी हे लोक झगडत होते, हे लोक आपसात उद्घाटन करायला झगडतात आणि सेना BJP फक्त उद्घाटन करण्याचं काम करते, त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचं काम होत नाही। अंतर्गत राजकारणामुळे सेना BJP सातत्यानं भांडत असते, किमान हे मान्य आहे का तुम्हाला? नाही, असं नाहीये, अजिबात नाहीये ही आम्ही बात नाही। सेना BJP भांडत नाही, एकत्र काम करतायत इकडे। आणि दुसरी गोष्ट सांगेन की मनसे असू दे, राष्ट्रवादी असू दे आणि काँग्रेस असू दे, त्यांचे कुठे लोकांना भेटतात त्यांचे ऑफिसेस विचारा, आणि आमच्या नगरसेवकांचे ऑफिसेस प्रत्येक वॉर्डमध्ये आहेत आणि त्यांचे 24 तास फोन चालू असतात, कधी कुठलंही काम असलं तरी ते पुढे असतात। सेना आपल्या कामाचा डंका पिटते, पण आपण पाहतो विरोधकांकडनं टोलेबाजी केली जाते, विरोधकांकडनं म्हटलं जाते की कुठली कामं होत नाहीये। शिवसेनेला पुन्हा आपलं म्हणणं मांडायचं, काय म्हणणं आहे तुमचं? मॅडम, मला मँग्रोवच्या संदर्भात बोलायचं आहे। NL कॉम्प्लेक्सच्या इथे जेव्हा तिवरांची कत्तल होत होती तेव्हा आमचे नगरसेवक शीतल मात्रे, शुभा राऊळ आणि संबंधित आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तिथे जाऊन तिथे अडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे त्या जो बिल्डर तो तिवराची कत्तल करत होता, आपल्या माहितीसाठी सांगतो, तो राष्ट्रवादीचा एक माजी आमदार होता आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदारांवर राष्ट्रवादीच्या माजी आमदारांवर आरोप करण्यात आलाय। मैडम, यहाँ पर जितना भी है, इन लोग ने जितना ग्राउंड से, ये कोई खेलने वाले को कोई ग्राउंड नहीं रखा इन लोग ने।
इन लोग ने पूरा बाड़ा काके, इन लोग ने बीएमसी का पूरा जितना भी ग्राउंड से इन लोग ने बाड़ा देखकर इन लोग के काके बैठे। एक एक खेलने वाले लड़के लोग को इधर दहिसर तालुका में कितने लोग हैं, उन लोग को एक खेलने का मैदान है क्या पूछो आजकल। हम लोग ने पूरा दहिसर तालुका में एनएल ग्राउंड एक है, हम लोग ने उधर नड़ के उधर से वो ग्राउंड हम लोग ने ये किया, अभी बीएमसी अंडर में दिया हम लोग ने नड़ के, वही राष्ट्रवादी हम लोग ने नड़ा है। राष्ट्रवादी वालों ने जो अभी प्रश्न उठाया खेलने के मैदान का, इसका उत्तर मैं देना चाहता हूं। मैं बोरीवली में मंडपेश्वर सिविक फेडरेशन का अध्यक्ष हूं और मैं हरीश छेड़ा मंडपेश्वर सिविक फेडरेशन के माध्यम से महानगर पालिका ने जो देवीदास लेन में ग्राउंड बनाया है, वो ग्राउंड में अच्छे खेलों की सुविधा उपलब्ध हो, इसके लिए वहाँ पर सारी सुविधा उपलब्ध की है। लगभग 3 करोड़ रुपए पब्लिक प्राइवेट फंड पब्लिक से इकट्ठा करके और वो स्विमिंग पूल कॉम्प्लेक्स बनाया है। वो स्विमिंग पूल कॉम्प्लेक्स के माध्यम से बोरीवली और दहिसर की जनता को यांनी कामं केली आहेत का हाच प्रश्न यासाठी आहे, कारण सातत्यानं घोषणा दिली जाते आणि या घोषणांमध्ये यांचा आवाज ऐकणं किंवा यांची कामं ऐकणं थोडंसं मुश्किल झालेलं आहे। पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची आणि या ब्रेक नंतर आपण आणखी मुद्द्यांकडे वळणार आहोत। खरं तर ग्राउंडचा मुद्दा आहे, ग्राउंडच्या मुद्द्यावर बोलणार आहोत, पण आता मात्र पाहत राहा IBN लोकमत। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। चर्चा सुरू आहे मुंबई कुणाची आणि जो मुद्दा आहे खरं तर एन्फोर्समेंटचा, मँगलोरच्या कत्तलीचा, या मुद्द्यावर आपण खरं तर हा मुद्दा थांबून दुसऱ्या मुद्द्याकडे जाणार आहोत। पण एका NGOचं काही म्हणणं आहे या तीव्रांबाबत ते ऐकून घेऊया। माझं नाव विली शिरसाट आहे आणि मी आग्नेतर्फे बोलत आहे। माझं सर्वात मोठं प्रॉब्लेम म्हणजे ह्या हॉकर्स पॉलिसी अजून इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे, त्यामुळे हॉकर्स प्रॉब्लेम इतकं वैतरिक झालेलं आहे। कुणी मला दहिसर स्टेशन ईस्ट आणि वेस्टमध्ये किंवा बोरिवली स्टेशन ईस्ट वेस्टमध्ये चालून दाखवा पीक आजमध्ये भयंकर, आणि IC कॉलनीमध्ये गेल्या 15 वर्षामध्ये एक मार्केट आलं नाही अजून। We appreciate all the good work they have done. We appreciate good garden they have gifted us. We appreciate the playground they have given us. They have given a best of health center. चांगलं भगवती हॉस्पिटल सारखं दिलेलं आहे, एवढं सगळं आम्ही चांगलं अप्रिशिएट करतो। तुमचा मुद्दा हा आहे की मार्केट एक आलेला नाहीये IC कॉलनीमध्ये आणि हॉकर्स पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली नाहीये। हॉकर्समुळे चालणं किती कठीण जातं ईस्ट आणि वेस्ट या कनेक्टिव्हिटीमध्ये हॉकर्समुळे। तुम्ही बाहेर बघू शकता की काय अवस्था होते हॉकर्समुळे। तुम्ही इकडे बाहेर जाऊन क्रॉस करायला मिळत नाही, सगळे हॉकर्स लागलेले असतात या इकडे। बघा जरा केव्हा बाहेर येऊन, आम्ही 10 वेळा कंप्लेंट करतो नगरसेवकाला, काही करत नाहीत। हॉकर्सच्या या मुद्द्यावर पुन्हा आपण जरा काँग्रेसकडे जाणून घेऊया आणि हॉकर्सच्या मुद्द्याचा किती त्रास होतो जरा सांगा मला। बघा, काँग्रेसच्या शासनाने मनमोहन सिंगजींनी हॉकर्सच्या संदर्भात अख्ख्या देशाला त्यांनी एक प्रकारची योजना दिली होती की तुम्ही या प्रकारचं सगळ्यांचं सर्वेक्षण करा आणि सगळ्यांना लायसन द्या आणि व्यवस्थित जागा तुम्ही द्या। मग आजपर्यंत त्यांचा आदेश झाल्यानंतर सुद्धा शिवसेना आणि भाजपाने सर्वेक्षण जे करून सगळे ठेवले लायसन आपल्या घरामध्ये, लोकांना व्यवस्थित जर फेरीवाला जिथे बसवायचं तिथे बसले तर माणसांना चालायला जागा होईल ना, का तुम्ही करत नाही? आणि हे फेरीवाल्यांचं IC कॉलनीच्या मुद्द्यावर हॉकर्सचं मार्केटिंगचा जो प्लेस आहे तो ऑलरेडी सँक्शन झालाय, मग आज 5 वर्षापर्यंत का होत नाहीये? मार्केट का होत नाही 5 वर्षाचं म्हणणं आहे। महिलांकडे जाणून घेऊया, तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की हॉकर्समुळे काय नेमका त्रास होतो दहिसरमध्ये या चालताना। मॅडम, असं आहे की या हॉकर्सला सेना आणि BJPचा पूर्ण पाठिंबा आहे। ही लोक तिथून हप्ता वसुली करतात, त्याच्यामुळे सामान्य नागरिकाला तिथून चालताना इतका त्रास होतो, ट्रॅफिकची कोंडी होते, लहान लहान मुलांच्या शाळा त्या रस्त्याशी निगडीत असतात, मुलांचे ऍक्सिडेंट होतात आणि या सगळ्याला जबाबदारी सत्ताधारी पार्टी आहे। आणि रस्ते असे कोंडवलेत मॅडम की तुम्ही जर गाडी चालवाल तर तुम्हाला हे कळत नाही की तुम्ही खड्ड्यात चालताय की डोंगरात चालताय की मुंबईत आहे। ही पूर्ण मुंबई यांनी खड्डामय करून ठेवलेली आहे। यांनी आरोप लावलाय पैसे खाण्याचा हॉकर्सकडनं। शिवसेनेकडे मी येतेच आहे, पण BJPकडनं याचं उत्तर घेऊया। हॉकर्सकडनं पैसे घेऊन तुम्ही हॉकर्सना बसवता असा आरोप थेट तुमच्यावर काँग्रेस फक्त आरोपच करू शकतात, त्याशिवाय काही काम करू शकत नाही। आणि तुम्हाला माहिती आरोपी पक्ष हेच करणार आहे की आरोप करणं, सत्ताधारी पक्ष कामं करणार आणि आम्ही कामं नाही। इतिहास 1960 पासून आपण बघत असाल तर 1200 लोकसंख्या होती, विसर्जन गणेशोत्सव गणेशघाट बाजूलाच होत होता। आता शिवसेना असो BJP असो, या युतीच्या माध्यमातून इथे भरपूर नगरसेवकांनी काम केलेले आहे। कृत्रिम नगरसेवकांनी कृत्रिम तलाव बनवलेले आहेत। आता काय करणार? तर पुढची काय? डेंग्यू, माझे मित्र बोलते डेंग्यू झाला,
नगरसेवक आहे. आपण हॉकरच्या मुद्द्यावर आहोत. आपण शीतल म्हात्रेंकडे जाणून घेऊया. तुमच्याकडे जाऊ पण तुमच्या लोकांकडे जाणून घेऊया. तुमचे लोक किंवा सत्तेतले लोक हे पैसे घेतात आणि हॉकर्सना बसवतात, कितपत सत्यता आहे? नाही हे खोटं आहे, अजिबात खोटं आहे, काहीच नाही. आता मला एक दुसरं गोष्ट सांगायची त्यांनी हा हे सत्य आहे. यांचे पार्किंग पण यांच्याच आहेत, रिक्षा स्टँडला जा. आणि हॉकर्सना पैसे घेऊन बसवतात असं तुमचं म्हणणं आहे? प्रूफ दाखवा ना तुम्ही. अगर कुठे पैसा घेता तुम्ही, तुमच्या माणसामधून आम्ही पैसा घेतो तर तुम्ही प्रूफ दाखवा. फेरीवाल्यांना पैसे घेऊन शिवसेना बसवते की काय सत्यता आहे सांगा मला. सत्यता संपूर्ण मूर्ख बनवण्याची आहे. कारण खोटं बोलणं पण रेटून बोला हे ह्यांच्या याचं नेत्यांचं हे आहे. त्यांच्या नेत्यांनी सांगितलं तुम्ही खोटं बोलायचं रेटून बोलायचं, असे एक रेटून बोलतायत की आम्ही बसवलेत. पण ज्यांनी बसवतायत, जे बसवतायत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की कोणी बसवले ते. मनसेला काहीतरी म्हणायचं आहे. या तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्ही आरटीआय टाकतो. का टाकतो की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. लोकांना माहिती पडलं पाहिजे की काय होतं आरटीआयनी. हे लोक बोलतात की आमच्याकडे कंप्लेंट येत नाही. कशी कंप्लेंट येत नाही तुमच्याकडे? तुम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष आहात ना तिकडे. एक झेन गार्डन मध्ये ना बाथरूम बांधलंय 5 वर्ष. सध्या आपण हॉकर्सच्या मुद्द्यावर बोलतो आहोत. हॉकर्सचा मुद्दा आहे. मॅडम मुळात यांनी कितीही सांगितलं वळून तर की आमचे धंदे नाही आहेत. हे मुळात ह्यांचेच कार्यकर्ते ते धंदे लावतात, त्यांच्याकडनं पैसे घेण्याचं काम यांचं चालू आहे. तुम्ही सांगा. हमारा 1 नंबर वार्ड लगता है. इस टाइम में हमारे अभिषेक भाई है. नाही मला सांगा की तुमच्याकडे पण हॉकर्सचा सेम प्रॉब्लेम आहे. हॉकर संदर्भात आपण हॉकर संदर्भात बोलतोय. हॉकर्स नहीं, झोपड़े के बारे में बोल. झोपड्यांवर आपण नक्की बोलणार आहोत. गणपत पाटील नगरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही मला सांगा हॉकर्सवर बोलायचं. हॉकर्स संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे की पैसे घेऊन सेना बीजेपी बसवते असा आरोप केला काँग्रेस एनसीपीनं. तुमचं काय यावर म्हणणं आहे? नाही, हॉकर्स कोण देते पैसे ते आम्हाला माहित नाही. पण हॉकर्स भरपूर हॉकर्स ते हँडकट सगळे होली क्रॉस रोड मध्ये आणि आयसी कॉलनी भरपूर हॉकर्स आलेला आहे. आणि लोकांना सिनियर सिटीजनला कुठे बसायला जागा, चालायला जागा नाही, मुलांना चालायला जागा नाही. आणि रोड एकदम नॅरो आहे. रोड मोठा आपल्याला पाहिजे. खूप मोठी गोष्ट आहे ही की हॉकर्समुळे किंवा फेरीवाल्यांमुळे जागा मिळत नाही असा आरोप केलेला आहे. आणि याचं उत्तर जर कोणी देऊ शकेल तर ते नगरसेवक आहेत. आपण नगरसेवकांकडनं या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत आणि मग दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. मला सांगा की हॉकर्स हे पैसे देऊन तुम्ही बसवता असं यांनी आरोप केलेत, पण मग हॉकर्सना का हटवलं जात नाही? काय म्हणणं आहे तुमचं? कसं आहे, या सर्वांना काम दाखवण्यासारखं काही नाहीये. त्याच्यामुळे फक्त आरोप करणं हेच त्यांना कळतं. त्यांनी काय कामं केलीत हे ते सांगूच शकत नाहीत. हॉकर्सच्या बद्दल तुम्हालाही माहिती आहे की हॉकर्सची पॉलिसी अजून फायनल झालेली नाहीये. जेव्हा हॉकर्सची पॉलिसी डेव्हलप होईल तेव्हा नक्कीच आपण ही झाली पॉलिसीची. पण एक नगरसेवक म्हणून तुमची काही कामं म्हणजे तुमची काही कामं आहेत की बाबा जर कोणी अचानकपणे येऊन बसत असेल तर त्यांना हटवणं किंवा फुटपाथ. नवीन हॉकर्स बसणार नाही गेल्या 5 वर्षात. हे सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांनी आम्ही नेहमीच ही काळजी घेतली. परंतु जे जुने हॉकर्स आहेत त्यांना हटवणं शक्य नाहीये. तुम्ही हे केले का? नवीन हॉकर्सना का हटवलं जात नाही? नवीन हॉकर्स तिथे बसले आहे त्यांची पॉलिसी अजून आली नाही. खरोखर प्रत्येक नगरसेवक यांच्यामध्ये प्रभाग समितीमध्ये तुम्ही जे महानगरपालिकेमध्ये एवढी भांडण करते यांच्यामध्ये, पण ती पॉलिसी नाही आली म्हणून ती प्रशासन बी काहीच केले नाही. असं आहे की हॉकर्स युनियन कोर्टात गेलेली आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की जे हॉकर्स या मुंबई शहरामध्ये आज रस्त्यावर येऊन धंदा करतायत त्यांच्यावर आम्ही वारंवार कारवाई करण्यासाठी आयुक्तांना आणि वॉर्ड ऑफिसरांना आम्ही सूचना देतो. करत नाही कारण की हे हॉकर्स जी युनियन आहे ही कोर्टात गेले आणि न्यायालयातून आदेश आलेले जिथपर्यंत तुमची पॉलिसी फ्रेम होत नाही तिथपर्यंत यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही. सेनेचं असं म्हणणं आहे की पॉलिसी ही अजून ठरायची आहे. पॉलिसी ठरल्यानंतर आणि मग आता सांगितलं जातं की नवीन हॉकर्स ऐकत नाही त्यामुळे हॉकर्सचा मुद्दा तसाच अनुत्तरित आहे असं आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर महत्वाची गोष्ट म्हणजे नगरसेवकांचं हे काम आहे. पण आणखी पुढच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. आता मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा IBN लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुद्दा आता महत्वाचा आहे दहिसर पश्चिमेतला, तो म्हणजे गणपत पाटील नगरचा. गणपत पाटील नगर ही झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधीचे जे लोक आहेत त्यांना मात्र इथं राहणं मुश्किल झालेलं आहे. आपल्याबरोबर काही रहिवासी आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया.
काय आहे नेमका गणपत पाटील नगराचा प्रश्न? गणपत पाटिल नगर का बहुत बड़ा मुद्दा है। आज 20 साल से वहाँ के आदमियों को ना तो पानी है, ना तो लाइट है, ना शौचालय है, और ना तो रोड है, और ना तो गटर है। ये जो है कांग्रेस शिवसेना जो है, एक बार शिवसेना के नगर सेवक चुन के आए, 5 साल उनका बीत जा रहा है, कोई काम नहीं हुआ है। और 10 साल नगर सेवक कांग्रेस की रही, वो भी कुछ काम नहीं किए। आज गणपत पाटिल नगर में मच्छर है, जो है पाणी भर जाता है, बच्चे लोग को आने जाने को तकलीफ है। गणपत पाटील नगराचे प्रश्न आपण ऐकतो, आपण काँग्रेसकडनं हा घेऊया। गणपत पाटील नगरामध्ये काय नेमकी कामं झाली आहेत गेल्या 5 वर्षात? गणपत पाटील नगर म्हणून खरंच नगर होतंय की अजून ती बकाल झोपडपट्टी आहे? बघा मॅडम, गणपत पाटील नगर ह्या आमच्या इयातीमध्ये तर झालेला नाही आहे। असं एक आहे की गणपत पाटील नगर या परिसरामध्ये आमचे नगरसेवक असताना काम त्या ठिकाणी केलेलं आहे, असं पण नाही। आता होत नाही असं म्हणताय? मला त्यातले प्रश्न सांगा की गणपत पाटील नगरात काय नेमकी समस्या आहेत? तिकडे जो पाणीचा मुद्दा उचलला गेलाय, आजपर्यंत तिकडे पाणी पोचलं नाही आणि आश्वासन दिलं गेलं होतं शिवसेनेच्या नगरसेवकाकडनं की आम्ही तुम्हाला पाणी पोचवू, तर फक्त टाक्या पोचवल्या गेल्या। मग तुम्ही तो मुद्दा उचलता, तिकडच्या लोकांचा पाणीचा मुद्दा रिकामा टाक्या पोहोचवल्या गेल्या, पण त्याचं काही पोहोचवलं गेलं नाही। आपण आता एनसीपीकडे जाणार आहोत, एनसीपीच्या महिलांकडनं जाणून घेणार आहोत गणपत पाटील नगराचा काय नेमका मुख्य प्रश्न आहे। मैडम, हमारे मनीषा चौधरी हमेशा डोमिनेशन कराती हैं, तोड़ती हैं, और गोपाल सेठी आके उसको वो करते हैं, और लोग ना पानी दे रहे हैं ना लाइट। आज इतना हम लोग 20 साल से खाड़ी में रह रहे, सिर्फ 3 नंबर गली तक लाइट और पानी है। वोटिंग के लिए तो सब आते हैं हाथ जोड़ के कि वोटिंग दो। पण तुमचं घर जे आहे ते म्हणजे इलीगल नाहीये, बेकायदेशीर नाहीये? नहीं, अभी ये लोग सेना बीजेपी के लोग बोलते कि अनलीगल है, लेकिन यदि वो अनलीगल है तो फिर बसने क्यों दिया गया और हमारा वोट क्यों लीगल है? आज इनकी एमएलए मनीषा चौधरी 3 बार विधानसभा में प्रस्ताव उठाती है कि डिमोलेशन करवाती है, और एमपी गोपाल शेट्टी वहाँ वोटिंग कार्ड इश्यू करते हैं। 1 से 3 नंबर तक लाइट है, 4 से 14 तक का लाइट नहीं है, पानी नहीं है, तो वोटिंग कार्ड कैसे है उनके पास में? जब नगर सेवक आते हैं चुन के अंदर लाइट पानी की सुविधा देनी चाहिए ना उन सबको। मनसेकडे जाऊया, मनसेकडे जाणून घेऊया गणपत पाटील नगरचा प्रश्न काय आहे। आपण गणपत पाटील नगर जे शिवसेना आली आहे त्यावेळेस गणपत पाटील नगर हे सगळं झालंय, पण तिथे काय काय सोय केली आहे तिथे जाऊन बघा तुम्ही। खाडीवर सगळं वाची बसवलेलं आहे, खाडीवर फक्त वाची बसवून ठेवले, बाकी काहीच बसवलेलं नाही। जाऊन बघा काय आणि काय नाही, जिल्ह्याची बसवली आहे। प्रश्नाचं उत्तर द्या, थांबा, प्रश्नाचं उत्तर द्या। गणपत पाटील नगराला काय दिलं तुम्ही? एक सेकंड, अभी गणपत पाटील अन्ना थोडं काम गणपत थांबा, मी बोलते ना, मी तुमच्या पक्षात बोलते। गणपत पाटील नगर का पाप किसने खड़ा किया? संजय निरुपम और गोविंदा के कार्यकाल में हुआ। भुगत रहे हम भाजपा शिवसेना, हमारे नगर सेवक, हमारी आमदार वहाँ पे सौर ऊर्जा दे रही है, पानी दे रही है, शौचालय दे रही है। साला झोपड़पट्टी तुमने खड़ा किया, तुमने खड़ा किया। मनीषा चौधरी ने लक्ष्यवेधी प्रश्न उठाया है गणपत पाटील नगर के लिए। हाँ, गोविंदा और संजय गोविंदा आणि संजय निरुपम यांचं पाप आहे असं म्हटलं जात आहे। मॅडम, हे सर्व चुकीचं आहे। गणपत पाटील नगरचा मेन मुद्दा आहे CRZ चा। एक मिनिट मॅडम, गणपत पाटील नगर हा CRZ चा मुद्दा आहे। त्या ठिकाणी संजय निरुपम म्हणा किंवा तिथले स्थानिक नगरसेवक म्हणा, इश्यू वेगळा होता। त्या ठिकाणी राशन कार्ड नव्हतं, पण राशन कार्डसाठी लढण्याचं काम माझे वडील स्वर्गवासी राजेंद्र प्रसाद चौबे यांनी केलं। दुसरं, त्याला स्लम घोषित करण्यासाठी आमचे सरकार, काँग्रेसच्या सरकारने पुढावा घेतलेला। आम्ही फार डोर टू डोर सर्वे, डोर टू डोर आम्ही पुढे सर्वे केला की स्लम घोषित व्हावा आणि त्यांना मूलभूत सुविधा मिळावी, पण असं न व्हावं म्हणून शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे नगरसेवक यांनी पुढाकार घेतला आणि त्या डिमोलिशन करण्यासाठी दिवस रात्र उपोषणावर बसलेले। जर त्यांच्याकडे डिमोलिशन करता आलं नाही, मग त्यांनी आता असं इलेक्शन आले, त्यांनी असं दाखवण्यास सुरुवात केलं की गणपत पाटील नगरसाठी आम्हीच आम्हीच करत आहोत। और जो भी हमारे कांग्रेस युति हमारी सरकार के ऊपर जो ये लोग आरोप लगा रहे हैं, वही मनीषा चौधरी नगर सेविका होने के बावजूद उनके एरिया में 3 औरतें, एक 5 साल का बच्चा, एक 3 साल का बच्चा मर गई। मनीषा चौधरी एक बार नहीं आई और उसके बाद वो MLA बन गई।
गणपत पाटील नगरातल्या रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. गणपत पाटील नगरात राहणं कसं आहे? आम्ही जगलो कसं राहतो कसं आम्हाला विचारा, याला विचारून काय फायदा नाहीये. 22 वर्ष झाले आम्ही तिथे राहतो. शीतल मात्रे नगरसेविका होती, शीतल भाषक मात्रे नगरसेविका होती काँग्रेसची. तेव्हा तिने आमच्याकडून 200 रुपये वसुली करून घेतलेले पुऱ्या एरियाचे. आणि निरुपम तिथे येऊन त्यांनी काय केलं गोविंदा. पण मला तुम्ही सांगा, राजकारणापलीकडे जाऊन तुमच्या समस्या सांगा मला. तिथे राहताना आम्ही कोणत्या नरक यातना भोगता किंवा मग राहणं चांगलं आहे सांगा मला. आम्ही भोगल्या आणि थोडं सुख बी आम्हाला आलंय. कशामुळे आलं? शिवसेनेमुळे आलंय. आम्हाला खरं तर रहिवाशांकडनं आपण जाणून घेतलं, आपण बीजेपी कडनं जाणून घेतलं, तुमच्याकडे जाणून घेतलं. मैडम, हमारे दहिसर में 2 नगर सेवक है, लेकिन हम लोग के एरिया में बहुत प्रॉब्लम है. गटर भर जाता है, गली भर जाता है, आते हैं देख के जाते हैं, घर में नहीं ये तर आपण पाहतो गणपत पाटील नगर हे येतं ते या नगरसेवक अभिषेक गोसाळकर यांच्या. त्यामुळे बोला गणपत पाटील नगर. हाँ, गणपत पाटिल नगर इस टाइम में वर्तमान में हमारे अभिषेक भाई नगर सेवक है. उसके 10 साल शीतल मात्रे रही है, उसमें 152 से 53 रूम हड़पा है उसने खुद हड़पाया है. और मेरा रूम है, और मैं निरुपम साहब जो सांसद थे उनके पास एक बार नहीं 100 बार मेरे पास उसकी कंप्लेन है राइटिंग में. न्याय देता हूँ कभी नहीं होता है उनसे. गणपत पाटील नगराचं नेमकं पैसों की डिमांड आई, मैं गरीब कहाँ से पैसा दूंगा, खाली करके देता हूँ, आज दिन तक नहीं हुआ. ये शीतल मात्रे के बाद में रोए हम लोग. गणपत पाटील नगरची स्थापना शिवसेनेच्या राज्यातच झालेली आहे आणि आज ते बोलतो 20 वर्ष झाली स्थापना झाली. खरोखर खरी गोष्ट यांची गणपत नागित पाटील नगर आहे, स्थापना यांची झालेली आहे. आणि आता एक मिनिट, आता त्यांना कुठल्याही सुखसोयी भेटत नाही म्हणून ते रस्त्यावर खो खो खेळतात. थंडाची सुखसोयी म्हणून सकाळी उठून खो खो खेळतात. आणि यांचे आपलं मोदी साहेब बोलतात स्वच्छता अभियान हाय कुठे? आपण या सगळ्यांकडनं समस्या जाणून घेतल्या, पण आता उत्तर द्यायची वेळ आली आहे. अभिषेक गोसाळकर यांच्या वॉर्डातला तो खरं तर भाग आहे. गणपत पाटील नगरात तुम्ही काहीच केलं नाही इतक्या वर्षात? मॅडम, असं आहे की गणपत पाटील नगर ही माझ्या काळात वसलेली वस्ती नाही आहे. गणपत पाटील नगर ही 20 वर्षापूर्वीची झोपडपट्टी आहे. त्या ठिकाणी संजय निरुपम खासदार होऊन गेले, गोविंदा खासदार. तुम्ही काय केलं अभिषेकजी? आता वेळ संपत आलेली आहे, तुम्ही काय केलं ते सांगा. वेळ संपत शेवटची गणपत पाटील नगर हा CRZ आणि ND झोन मध्ये येणारा पोर्शन आहे. तिथे आमदाराचा निधी, खासदाराचा निधी किंवा नगरसेवकाचा निधी वापरू शकत नाही. त्या व्यतिरिक्त आम्ही त्या ठिकाणी त्या पाण्यासाठी 12 इंचाची पाईपलाईन आता पास केलेली आहे. प्रत्येक गल्लीच्या बाहेर आम्ही टँकरनी पाणी पुरवण्याचं काम शिवसेना त्या ठिकाणी करते. शौचालय 4 शौचालयाची निर्मिती, 5 स्टार शौचालयाची निर्मिती ही गणपत पाटील नगर मध्ये आम्ही केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आणि सौर ऊर्जाचे लाईट आणि काँग्रेसने वसवलेली झोपडपट्टी आहे. आणि तरी आम्ही सेवा त्यांना देतोय. आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने पाणी पुरवण्याचा आणि कमलाकर पाटील जेव्हा नगरसेवक होते तेव्हा आम्ही त्या ठिकाणी त्यांना ऑफिशियल गणपत पाटील नगर लोकांना पाण्याचं कनेक्शन दिलेलं. गणपत पाटील नगरात काय काय केलंय याचा पाढा खरं तर सेनेनं वाचला. बीजेपी पण म्हणते त्यांनी काय केलंय. काँग्रेस एनसीपीवर ताशेरे ओढले गेले की काँग्रेस एनसीपीचं हे पाप आहे. काँग्रेस एनसीपी म्हणते की सेना याला बेकायदेशीर म्हणते. मग खरं तर मुख्य प्रश्न हा आहे की गेल्या अनेक वर्षात कामांचा खरं झाली का, हा प्रश्न इथं अनुसरित आहे. मुंबई कुणाची यामध्ये आपण बघितलं प्रश्नांची एकमेकांवर सरबत्ती आणि त्याचबरोबर